उत्पत्तीची पुस्तक याच्या 41वं अध्यायाचे ध्यान. 41वं अध्यायामध्ये 1 वचनपासून ते 57 वचन आहे. या 57 वचनमध्ये लिहिलेले संदेश का आहे? योसेफ बंदी शाळेमध्ये असताना राजाचे 2 नायक, प्याले दरबाराचा नायक व आचारीचा नायक, ते लोक चूक करून राजाचे बंदीशाळेमध्ये पोचवण्यात आले. त्या लोकांवर विचार करताना तितके दिवस ते लोक तिथे होते. त्या काळामध्ये दोघांनाही स्वप्न पडले. त्यांचे स्वप्नाचे अर्थ योसेफनं त्या लोकांना सांगितले. प्याले दरबारांचे नोकरी त्याला परत मिळेल यासाठी योसेफनं त्याला सांगितले का तू सुटल्यानंतर मला आठवण करशील. पण तो त्याला विसरला. तसेच 2 वर्ष निघले. देवाचा वेळ आला होता. योसेफला मिस्र देशावर ठेवायचे आहे. हेच त्याची योजना होती. यासाठी देवानं मिस्र देशाच्या राजाले 2 स्वप्न दिले. समोरचे 1 वचनपासून ते 8 वचनपर्यंत फारो राजाले स्वप्न येणे आणि त्यानंतर तो अस्वस्थ होणे. मग त्यांनी मिस्र देशातील अवैध ज्योतिष्य व पंडित यांना बोलावले आणि त्यांना स्वप्नाचा अर्थ विचारले, पण ते सांगू नाही शकले. या संदर्भामध्ये गोष्टी होताना 9 वचनपासून ते 13 वचनपर्यंत प्याले दरबारांना त्याची चूक त्याला आठवण आली आणि तो फारोला क्षमा मागितले. मी न एक चूक केली. बंदी शाळेमध्ये स्वप्नाचा अर्थ सांगणारा एक व्यक्ती आहे. त्याच्याविषयी तुमच्याशी मी शिफारस करणार होतो, पण मी चुकलो. त्यानं सांगितलेले स्वप्न निश्चित पूर्ण झाले. मला जीवन मिळाले आणि माझा पद मला मिळाले आणि आचारीला मृत्यू मिळाले. यासाठी तो स्वप्नाचा अर्थ सांगू शकते म्हणून अशी विनंती त्यानं राजेसोबत केली. लगेच फरोनं आदेश दिले आणि बंदीशाळेमध्ये असलेले योसेफले त्याच्या समोर आणले. 15 वचनपासून ते 24 वचनपर्यंत वचनचा भाग आपण बघितले तर फरोला आलेले स्वप्नाविषयी तो इथे सांगून राहिले. या स्वप्नाला आपण बघितले तर ताकदवर 7 गाया आणि बलहीन 7 गाया एक दर्शन झाले. पूर्ण मी स्वप्नात पाहिले की चांगले भरदार 7 कणसे एकाच ताटीले आली आणि त्याच्या मागून सुकलेले 7 कणसे. असे गायाचे आणि कणसाचे दर्शन आल्यानंतर बलवान असलेले गायाला बलहीन गायानं खाऊन टाकले. पहिल्या दर्शनामध्ये बलवान गायाला बलहीन गायानं खाऊन टाकले आणि बलवान कणसाला बलहीन कणसानं खाऊन टाकले. या स्वप्नाचं दर्शन सांगणारा कोणीच नाही आहे असे तो योसेफला फारो सांगून राहिले. 25 वचनपासून ते 36 वचनपर्यंत फारोला योसेफ येथे उत्तर देऊन राहिले. या 2 स्वप्नाच्या द्वारा होणारी घटनाविषयी फारोला तो सांगत होते आणि देवानं हे होणार आहे यासाठी तुला अगोदर हे स्वप्न दिले आहे. यासाठी 7 वर्ष मोठे आणि पुष्कळ
पीक होणार आणि त्याच्यानंतर दुष्काळचा काळ 7 वर्ष राहणार, म्हणून 7 वर्ष भरपूर पीक होणार आणि त्याच्यानंतर दुष्काळ आल्यानंतर हा दुष्काळ या पिकाला खाऊन टाकणार. योसेफ देवाच्या आत्म्याच्या द्वारा चांगले सल्ला फारोला दिले. यासाठी एक ज्ञानवान पुरुषाला तू नियुक्त करून घे आणि येणारा चांगले वर्ष आणि दुष्काळच्या वर्षासाठी पिकाला एकत्रित करून घे, अशी सल्ला योसेफनं फारो राजाला दिले. हे गोष्टी फारोला आणि त्याच्या लोकांना चांगली वाटली. 37 वचन पासून ते 45 वचन पर्यंत आपण बघले तर लगेच फारोनं योसेफचे सन्मान करून आपल्या गळ्यातली सोन्याची चैन काढून त्याच्या गळ्यात ठेवून त्याचे आदर करून त्याला देशाचे प्रधान बनवून आणि सर्व देश त्याचे अधीनमध्ये राहीन. त्याला मिस्र देशावर अधिकारी नियुक्त केले. याजक पोटिफिरा याची कन्या आसनातला त्यानं विवाह केले. पोटिफरा वेगळे आहे, पोटिफर वेगळे आहे. पोटिफर योसेफले परीक्षा घेणारा व्यक्ती होता आणि पोटिफरा होन येथील याजक आहे. आणि आपण 46 वचन पासून बघले तर दुष्काळ याच्या वर्षाचा अगोदर समोरचे 7 वर्ष योसेफ देशामध्ये प्रवास करून आलेले अत्याधिक पिकाला गोदाममधून एकत्रित करून तसेच शेतीमध्ये त्यानं गोदाम तयार करून आणि फारो राजासाठी त्यानं पीक विकत घेतले. 50 वचन पासून तर 52 वचन पर्यंत योसेफले लेकरं झाले. त्याचे 2 लेकराचे नाव ठेवले, मनशेश आणि एफ्राईम. 53 वचन पासून ते 57 वचन पर्यंत आपण बघितले तर समृद्धीचे वर्ष समाप्त झाले. दुष्काळचे वर्ष आरंभ झाले आणि दुष्काळचे 2 वर्ष संपल्यानंतर बाजूला असलेले देश मिस्र देशामध्ये धान्य घ्यासाठी येणं आरंभ झाले. इस्रायलचे लेकरं मिस्र देशामध्ये आहार घेण्यासाठी आले आणि लागलेली जमीन आणि निवड आणि स्थळ अशी परिस्थिती देवानं निर्माण केली. एक वचनचं ध्यान करून आपण काय येथे धडे शिकू. पुरी 2 वर्ष लोटल्यावर फारोसला स्वप्न पडले. एकच रात्री त्याला 2 स्वप्न पडून तो अस्वस्थ झाले. 2 वर्ष झाले, काच्यानंतर 2 वर्ष झाले. प्याले दरबारांचे नोकरी त्याला मिळून 2 वर्ष झाले. प्याले दरबारांचे यांच्यासोबत योसेफ विनंती करून 2 वर्ष झाले. बंदी शाळेमध्ये असलेल्या व्यक्तीसोबत संपर्क नसतो ना. प्यालेदार बंदी शाळेतून बाहेर निघाल्यानंतर योसेफतेनं त्याचे कोणतेच कॉन्टॅक्ट नसते. प्यालेदार योसेफला विसरून गेले. 2 वर्ष झाले. 2 वर्ष झाल्यानंतर देव आपल्या इच्छेनुसार फारोला स्वप्न दिले. एक वेळा आपण देवाची योजनाविषयी विचार करू. अब्राहमला कोणतीच संतान नसताना उत्पत्तीचे पुस्तक 15व्या अध्यायामध्ये देवानं स्पष्टपणे येते त्याच्याशी बोलले.
तुझी संतान पराया देशमध्ये 400 वर्ष राहणार. तेथून ते लोक फार मोठे होऊन त्या देशातून बाहेर निघणार. आणि अब्राहामचे संतान विस्तार होणं आरंभ झाले. अब्राहामपासून इसाक, इसाकपासून याकोब, याकोबपासून 70 जण लेकरं आणि त्याचे नातू, सगळे मिळून 70 पुरुष होते आणि त्याच्यामध्ये महिलांचे नाव नव्हते. या सर्व लोकांना देव मिस्र देशामध्ये महाविस्तार होवासाठी घेऊन जात आहे. तो आपल्या शब्दाच्या अनुसार पूर्ण करासाठी त्या लोकाला घेऊन जात आहे. तुम्ही लक्षात द्या, 400 वर्ष ते लोक तिथे राहणार. यासाठी देवाचा वेळ, देवाची निवड, देवाची योजना, देवाचे विचार पूर्ण होण्यासाठी तो आपले कार्य करून राहिले. एक गोष्टी लक्षात ठेवा, तुझ्या जीवनामध्ये तुझ्या जीवनाची परिस्थिती कोणत्या वेळी कशी येणार, कधी येणार, कोणत्या वर्षी कोणती परिस्थिती तुझ्या जीवनामध्ये येणार, त्याच्याद्वारा तू काय करणार आणि देवानं तुला काय करासाठी निवडले आहे. तू कुठे राहणार आणि तू कुठं जाणार, तू यत्न करणार, तुला शिकवणारा तुझा देवच आहे. याकोबचं जीवन, इसाकचं जीवन, अब्राहामचं जीवन तुम्ही बघितले तर हे सत्य तुम्हाला कळणार. अब्राहामला देव प्रत्यक्ष होऊन कनानमध्ये बोलावले. इसाकला अभिमेलेकचे शासन असलेले गरारमध्ये देवानं त्याला थांबासाठी सांगितले. याकोबला हारानमध्ये घेऊन जाऊन त्याला बायको आणि तिथे लेकरं दिले. करारच्या देशामध्ये त्याला परत आणले. कनान देशातून त्याला मिस्र देशामध्ये घेऊन जाऊन राहिले आणि 400 वर्षाच्या नंतर मोशेच्या द्वारा मिस्र देशातून त्या लोकांना परत कनान देशामध्ये आणले. आपण असे पवित्र शास्त्र बघितले तर देवाच्या काळामध्ये देवानं हस्तक्षेप करून आपले कार्य केले. यासाठी प्रेषिताचे कृत्यामध्ये येशू ख्रिस्तानं म्हटले, काळ आणि वेळ आणि वर्ष देवाच्या हातामध्ये आहे, त्याला माहीत करणे तुमचे काम नाही. मी येशू ही उत्तर आहे 2001 मध्ये प्रारंभ केलो. 2020 मध्ये माझे वडील मरण पावले. 2020 मध्ये कोरोना रोग आले. 2020 मार्च मध्ये पवित्र शास्त्राला 3 वेळा पूर्ण केले. नियमित रूपानं चाललेले 18 वर्षाचं कार्य एक वेळा थांबले. आणि किती रुकावट आले तरी देवाचे कार्य थांबत नाही. अजून हे कार्य अनेक भाषांमध्ये आरंभ झाले. एक ट्रेन कसे आपले ट्रॅक बदलतो तसे देवानं माझ्या कार्याला अनुवादाच्या माध्यमातून अनेक भाषांमध्ये या देशामध्ये आणले. यासाठी देवानं पुष्कळ परिस्थिती बदलत आले. आणि या सर्व गोष्टीच्या कारणाने मी आणि माझे ऑफिस आणि माझी सेवा या ट्रॅकमध्ये आम्ही आलो. देवानं आपल्या हातामध्ये सर्व गोष्टी ठेवून शंभा उत्तर आणि वेळ या नवीन मिशनमध्ये देवानं आम्हाला आणले.
आश्चर्य आहे आणि अद्भुत आहे. मी माझ्या विषयीमध्ये तुम्हाला साक्षी देत आहो. तुम्ही आपल्या विषयीमध्ये साक्षी देता का? 2 वर्ष घालल्यानंतर मी इतकं तुमच्याशी बोलत आहे. तुम्ही आपल्या जीवनामध्ये कोणत्या वर्षी, कोणत्या काळामध्ये, कोणत्या परिस्थितीमध्ये असे इंटरलिंक देव आपल्याला देतो. फरोला स्वप्न पडले आणि योसेफ बाहेर आले. तसेच बंदी शाळेमध्ये असताना प्यालेदार आणि आचारीला स्वप्न आलो. ते फारोच्या स्वप्नाला चे अर्थ सांगासाठी योसेफचे परिचय आहे. प्यालेदार या भूमिकेचा मधामध्ये आहे. याकोब हारानमध्ये पडून जाचे कारण, मोशे मिधानमध्ये पडून जाचे कारण, हे सर्व का आहे? यासाठी रोमचे पत्र 8व्या अध्यायामध्ये संभव असलेले भलाई आणि बरे उत्पन्न करतो असे सांगतो. हे सर्व आपल्या चांगल्यासाठीच घडतो, हे सत्य आहे. 2 वर्ष झाले, देवाची योजना पूर्ण होवाची वेळ आली. याकोबचे मिस्र देशामध्ये याचे वेळ आले. इस्रायलचे मिस्र देशामध्ये विकास होवाचे वेळ आले. 400 वर्ष ते लोक तिथं राहायचा वेळ आला. यासाठीच देवानं फारोच्या राजाला स्वप्न दिले. पुरी 2 वर्ष लोटल्यावर फारो स्वप्न पडले की आपण नील नदीच्या तीर उभे असताना 7 सुंदर व दुष्टपुष्ट गायी नदीतून बाहेर निघून लवळ्यांत चरू लागल्या. फारोकडं आपण लक्ष दिले तर तो संपूर्ण देशामध्ये संचार केलेला व्यक्ती होता. एक सामर्थ्य राजासारखे तो दिसतो. आपल्याला मिस्र देशामध्ये असलेले नील नदीचे प्रवाह असल्या ठिकाणी लावड्यात खूप उगतो. या गवतापासून पेपर बनवतो. आम्ही मिस्र देशामध्ये गेल्या तेव्हा हे पेपर पुराण्या काळामध्ये बनवलेला होते. सुमारू 3 ते 4 हजार पूर्व या पेपरचा निर्माण केले आणि त्याच्यावरचं चित्रण काढून होते. हिरवं गवत आणून त्याला दाबून त्याला पेपरसारखं बनवून त्याला वाळवून त्याचं कागद बनवून त्याच्यावरचं चित्र काढायचे आणि त्याच्यावरचं लिहायचे. तिथं हा हिरवा गवत खूप प्रख्यात आहे आणि या गवताच्या द्वारा कागद आला. मिस्र देशामध्ये हा गवत खूप प्रख्यात आहे. पाण्यातून बाहेर निघलेली 7 गाया या गवताला चरून राहिले. पाणी हे नैल नदीची चिन्ह आहे. या नील नदीतून निघलेले गाय आणि या नील नदीचा प्रवाह संपूर्ण मिस्र देशामध्ये आहे आणि पाणी असलेल्या ठिकाणी खूप पिके लोक तिथे घेतो. पुढे पाहतो तो त्याच्या मागून कुरूप व दुबळ्या अशा आणखी 7 गाया नदीतून निघाल्या आणि त्या पहिले गायीजवळ नदी तरी उभ्या राहिल्या. तेव्हा कुरूप व दुबळ्या गाया त्या सुंदर व दष्टपुष्ट गायांना खाऊन टाकले. गायाले खाणे हे का आहे? प्रॅक्टिकलनं आपण विचार केले तर
पाण्यातून निघलेली गाया इनप्रॅक्टिकल आहे. वास्तवमध्ये असे नाही होत. गायानं गायाले खाल्ले हे आपल्याला समजून नाही येत. एक गाय चारा खाल्ले तर आपल्याला समजून येतो, पण एक गाय दुसऱ्या गायले खाणे म्हणजे हे काय? सहज न असे घडलेली गोष्ट नव्हते. एक वाघ किंवा सिंह गायीला खाल्ले म्हणजे याला आपण विश्वास करतो. इतक्यात फरोला जाग आले. आपण असले तर या स्वप्नाला आपण असेच म्हटले असते, पण फारोनं याला गंभीरतेनं घेतले. त्याला पडलेले स्वप्न तो पूर्ण आठवण ठेवले आणि अजून तो झोपले. त्याला दुसऱ्यांदा स्वप्न पडले की एकच ताटाला 7 चांगले भरदार कणसे आली आणि पहा त्या मागून लुंगी-सुंगी वा पूर्वयुगेनं कसलेले अशी 7 कणसे निघाली. त्या लुंगी-सुंगी कणसांनी ती 7 चांगली भरदार कणसे खाऊन टाकली. मग फारो जाग झाला. हे स्वप्न आहे असे त्यानं पाहिले. सकाळी फारोचे चित्त व्यग्र झाले. ते विसरणारे स्वप्न नव्हते. मनामध्ये आलेले विचार आणि सोचच्याद्वारा स्वप्न आणि दर्शन पडतो असे आपल्याला शास्त्र सांगतो. यासाठी प्रत्येक माणसाला काही ना काही स्वप्न पडतो. हिब्रीची पुस्तक याचा 1 अध्याय 1 वचनमध्ये पूर्वकाळामध्ये देवानं नाना प्रकारने आपले पितरांसोबत बोलले. त्याच्यामध्ये दर्शन आणि स्वप्न पण आहे. दर्शन आणि स्वप्नाच्या द्वारा देव बोलतो. योएलचे ग्रंथ याचा आपल्याला साक्षी देतो. वृद्ध लोक दर्शन पाहीन आणि तरुण स्वप्न पाहीन असे आपल्याला याच्यामध्ये सांगितले. यासाठी स्वप्न पाहिल्यानंतर त्याचे चित्त व्यग्र झाले. त्याचे मन व्यग्र झाल्यानंतर तो स्वप्नाचा अर्थ समजायचे कोशिश करून राहिले. का आहे हे स्वप्न? काहून आले ही स्वप्न? आणि या स्वप्नाचा अर्थ का आहे? या स्वप्नाचा अर्थ का आहे? या स्वप्नाचा न माझ्या जीवनाचा काही आहे का संबंध आहे का? असे प्रश्न त्याच्यामध्ये आले. आणि त्यानं मिस्र देशातील अवैध ज्योतिष्य व पंडित बोलावले, पण त्याला त्याचे स्वप्नाचे अर्थ कोणीच नाही सांगितले. बघा, इथे देवानं राजा लोकांना स्वप्न दिले आणि त्यानं आपल्या लेकराच्या द्वारा पुरावा दिले आपले. याचे उदाहरण आपल्याला फारो आणि नेबुकदनेझर राजा दिसतो. दानिएलच्या पुस्तकमध्ये त्यानं पण एक स्वप्न पाहिले. तो स्वप्न पाहून स्वप्न विसरले. मग तो स्वप्न आणि स्वप्नाचा अर्थ न सांगणारे ज्ञानी लोकाला मारतो म्हणून त्यानं म्हटले. इथे फरो ज्योतिष व पंडित लोकांना बोलावले. तो स्वप्नाचा उत्तर ऐकासाठी बघत आहे, पण त्याला कोणीच तिथं सांगले नाही. तेव्हा प्यालेदारांचे नायक 2 वर्ष पूर्व चूक झालेले काळामध्ये त्याच्याविषयी विचार करताना तो रिमांडमध्ये असताना राजाचे बंदीशाळा त्या ठिकाणी ठेवण्यात आले. तिथं योसेफ होते. काही दिवस त्यानं बंदीशाळेमध्ये काढणारा तो व्यक्ती त्याला त्या ठिकाणी स्वप्न पडले आणि योसेफचे द्वारा त्याचे उत्तर मिळाले. तेव्हा त्याचे स्वप्न त्याला आठवण आले. त्याला सांगलेले स्वप्नाचे अर्थ आणि योसेफ त्याला आठवण आले. त्याला आठवण आल्यानंतर तेव्हा त्यानं म्हणाले, माझा अपराधाचा आज मला आठवण होत आहे. हे वंडरफुल स्टेटमेंट आहे. तुम्ही असल्या ठिकाणी
तुमच्या काळाला तुम्ही आठवण करून आणि चुकाला आठवण केले तर तुमचे जीवन बदलून जाईल. तेव्हा तुमचे जीवन बदलणार. तुम्ही आपल्या चुकाला कधीच निर्लक्ष करू नका. तू आपल्या चुकाला स्वीकार करणे चांगले आहे. तू आपल्या चुकाला माहीत करणं चांगले आहे. आपल्या चुकावर लक्ष देणं चांगले आहे आणि त्याचे सुधार करणं चांगले आहे. प्रत्येक व्यक्ती चूक करतो. त्या चुकाला विसरल्यासारखे आपण नाटक केल्या तर आपले नुकसान होतील. फारोची आपल्या सेवकावर इतराजी झाली तेव्हा त्यानं म्हणाला व आमच्या नायकाला घरदारांच्या नायकाला घरी बंदीत टाकले होते. तेव्हा एकच रात्री आम्ही दोघांस आम्हा प्रत्येकानं लागू पडले असे अर्थाची स्वप्न पडली. तिथं त्यानं घरदारांचे नायकांचे दास कोणी इब्री तरुण पुरुष आम्हा बरे होते. इब्री पुरुष राजाचे बंदीशाळेमध्ये काऊन आहे? हे रेसिडेन्शियल कोर्ट नाही आहे असं आपल्याला समजून येतो. हे बंदीशाळा राज्याचे कैदी लोकांना काही वेळ तिथं ठेवल्या जाते विचार करेपर्यंत. त्याला आम्ही आपले स्वप्न सांगितले व त्यानं त्याचे अर्थ सांगितला. त्यानं प्रत्येकाच्या स्वप्नानुसार अर्थ सांगितला. त्याने आम्हास अर्थ सांगितला तसेच घडून आले. एक समस्या आणि त्याचे परिष्कार. फारोचे स्वप्न त्याची एक परेशानी आहे, पण त्याच्या बाजूलाच देवानं त्याचे उत्तर ठेवले होते. तुझ्या व्यक्तिगत जीवनमध्ये तुझ्याकडं अनेक समस्या आहे आणि तू देवाचे संतान असन तर तुझ्या बाजूमध्येच देवाचे उत्तर ठेवून आहे. फरोच्या बाजूलाच त्याचे उत्तर ठेवून आहे. बघा देव किती आश्चर्यकारी आहे. स्वप्नाचे उत्तर मिळलेले प्यालेदार. फारोपाशी नोकरी करताना झालेली सर्व गोष्टी त्याला सांगून त्याले क्षमा मागून तो योसेफ विषय फरोच्या समोर बोलत आहे. योसेफ बोलल्या तेव्हा प्यालादार नायकनं त्याला आठवण नाही ठेवले होते. त्यानं विचारही नाही केले असन तेव्हा त्यानं आठवण केले. आपल्या जीवनामध्ये आणि कोणत्या वेळी देव एक नवीन आरंभ करणार आपण कधी विचार पण नाही करणार. आपल्या जीवनामध्ये एक नवीन टर्निंग पॉइंट येतो म्हणतो ना, ते देवानंच आणले पाहिजे. एकेकाचा जीवन एक एक घटनेच्या द्वारा बदलतो. वास्ती अहेशवेरोस राजाची गोष्टी न ऐकल्यामुळे एक इन्सिडेंट दुसऱ्या इन्सिडेंटला इंटरलिंक आहे असं आपल्याला दिसतो. देव आपल्या लेकरांना एकत्रित करून आपले कार्य करतो. फरोला लगेच विचार आला का त्याला बोलावले पाहिजे म्हणून. देव या रीतीनं योसेफले बंदीशाळेतून बाहेर काढत आहे. बंदीशाळेमध्ये अन्यायानं पाठवलेले योसेफला अचानक त्याला बंदीशाळेतून काढण्यात आले. तो किती वर्ष बंदीशाळेत राहणार त्याला माहीत नव्हते, पण देवाला माहीत होते. यासाठी तुझ्या जीवनाच्या काळामध्ये तू किती वर्षे जगणार आणि किती वर्ष राहणार देवाला माहीत आहे. मला वाटले होते का 10,000 उपदेश मी सांगेन,
60 वर्ष येतवरी, पण माझे 50 वर्ष होतवरीच देवानं मला दुसरी दिशामध्ये घेऊन गेले. त्याच्यानंतर मीनं विचार केले, 18 वर्षापासून मी एका भाषामध्येच पवित्र शास्त्राला सांगत आहे. आत्तापर्यंत 13 भाषेमध्ये सांगत आहे, पण अजून समोर किती भाषांमध्ये सांगणार मला माहीत नाही. या सर्व भाषेचे मी अनुवाद करून राहिले. मला आपल्या हृदयावर पूर्वराज रुजू केले आणि त्यास फाशी दिले. त्यांना त्याला इब्री पुरुष म्हणाले, त्याचे नाव पण नाही सांगितले. म्हणजे कनानातून चोरी करून आणून विकलेला पुरुष हिब्री पुरुष म्हटले त्याला. तरुण मुलगा, तेवर त्याची वय 28 वर्ष होते. तेथे आहे त्याला कळल्यानंतर फरोनं योसेफला बोलावले. देव त्याच्या जीवनामध्ये मोड आणत आहे. बंदी शाळेपासून ते सिंहासनपर्यंत देवानं एक दिनला उभे करासाठी मैदान तयार केले. बंधू, तुझे जीवन देवाच्या हातामध्ये आहे. तू भयभीत नको हो. तू 10 वेळा म्हणत असन का माझे भविष्य का होणार आणि माझे का होणार, माझे जीवन कोठे संपेन. पण देव तुला एक नवीन चांगली सुरुवात देणार आणि तुझ्या जीवनाचे बी अंत चांगलेच होणार. देव तुला संतुष्ट करणार. योसेफला निरोप मिळाले का त्याला फरोच्या समोर जायचे आहे. योसेफला नाही कळले काहून त्याला फरोच्या समोर जायचे आहे. फरोच्या समोर त्याले अन्न 2 वर्ष झाले तिथं राहून काहून. ताकीज जारी झाले का योसेफला तिथून सोडून घेऊन या. योसेफची तेव्हापर्यंत दाढी वाढली. त्याला आंघोळ करायला लावले, त्याचे वस्त्र बदलले, फरोच्या समोर आणाच्या अगोदर त्याला शुद्ध केले. परमेश्वर तुझ्या फिजिकल अपीयरन्सला चेंज करतो. देव तुझे भौतिक परिस्थितीला एकच वेळ बदलतो. माईक टायसन लहान मुलगा असताना कैदी मुलासोबत राहत होता. तो वर्ल्ड फेमस आयरन मॅन माईक टायसन असे त्याला नाव मिळाले. मायकल जॅक्सन तो गलीमध्ये फिरणारा तरुण होता. त्याचे नृत्याच्या द्वारा तो प्रख्यात झाला जगामध्ये. असेच जगामध्ये असलेले मोठे मोठे महान लोक, ते लोक बाळ अवस्थेमध्ये असतेन ते लोक दीन होते, हीन होते, दुखी होते. जीवन नसल्यासारखे श्रमामध्ये ते लोक जगामध्ये सितारे झाले. मोठे मोठे सायंटिस्ट त्यांच्या बाळ अवस्थेमध्ये काहीच त्या लोकाला मार्ग नव्हते. आज तरुण लोकांना मी सांगतो, तुमच्यापाशी देवावर विश्वास असले तर आणि देवाचे वाट तुम्ही बघत असेल तर आणि तुम्ही देवाच्या योजनामध्ये असेल तर देव तुम्हाला चालवेन. कोठे कोठे तुम्हाला बसवायचं आहे त्याला माहीत आहे. व्यक्तिगतानं मीनं पुष्कळ इन्सिडेंटला आपल्या जीवनामध्ये अनुभव केले. या रेकॉर्डच्या अगोदर माझ्याकडे असलेला एक सर्टिफिकेट वर्ल्ड रेकॉर्ड युनिव्हर्सिटी त्याच्यामधून टॉप 100% लोकांमधून आयडेंटिफाय केलेले लोक वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेकर्समध्ये, त्याच्यामध्ये मला बोलावून त्या लोकांना मला अवॉर्ड दिले.
यासाठी मी तुमच्याशी विनंती करत आहो की योसेफच्या जीवनाला देवानं टर्न केले. हे योसेफला आश्चर्य आहे. त्यालाच माहीत नाही का त्याला फरोच्या समोर काऊन ते लोक घेऊन जाऊन राहिले. देव तुझ्या जीवनामध्ये कोणत्या वेळी कोणतं कार्य करणार तुला माहीत नाही, देवालाच माहीत आहे. फारो योसेफस म्हणाला, मी एक स्वप्न पाहिले, त्याचा अर्थ कोणसा सांगत येत नाही. मी तुझ्याविषयी ऐकले की तू स्वप्न ऐकताच त्याचा अर्थ सांगतोस. योसेफला स्वप्न सांगासाठी ज्ञानची आत्मा, त्याला हे वरदान मिळाले होते आणि या वरदानमुळे त्याला लोकांना रेकग्नाइज केले. तुझ्या जीवनामध्ये देवानं एक स्पेशल गिफ्ट आणि टॅलेंट ठेवले आहे. याला तू ओळखले पाहिजे. पुष्कळ लोकांना आपले मोठे मोठे साक्षी सांगितले. त्या लोकाला वाटले का आपण हे होवाले पाहिजे, पण ते लोक वेगळेच झाले. देवानं त्या लोकाले दिलेल्या थोड्या ज्ञानाच्या द्वारा ते लोक खूप मोठे झाले. देवानं दिलेले तोडेला तू ओळखले का? फारोनं ओळखले आणि तू ओळखले म्हणून योसेफला बोलावले. तुला मोखे कधी मिळणार तुला माहीत आहे का? तुझ्यामध्ये असलेले परफेक्ट टॅलेंट, एक्सलेन्सी असल्यानं, तुझ्यामध्ये असलेले निपुणता समोरच्या व्यक्तीसमोर तुझे आतमध्ये असलेले ते वरदान प्रकट झाले तर तेव्हा तुझ्या जीवनामध्ये टर्निंग पॉईंट येतो. मी तुझ्याविषयी ऐकले की तू स्वप्न ऐकताच त्याचा अर्थ सांगतोस. तुझ्याविषयी मी ऐकले, यासाठी तुला मी बोलावले. योसेफ फारोस म्हणाला, मी कोण सांगणार? फारोला मंगलदायक उत्तर देवच देईल. इथे योसेफ गर्वानं उत्तर नाही देऊन राहिले. योसेफ इथं आपल्या दीनताविषयी आणि देवाची महिमा तो करून राहिला. योसेफ म्हणून राहिले का, फरो मी तुझे स्वप्नाचे अर्थ नाही सांगू शकत. काही पण असले तर देवाच्या द्वारा होऊ शकते. हे पण देवच करू शकते. यासाठी मंगलदायक उत्तर देवच देईन. बघा, हे वचन आपण वाचले पाहिजे. तेव्हा पहा, 7 सुंदर व पुष्ट गाय नदीतून बाहेर निघून लावण्यात चारू लागल्या आणि त्याच्या मागून दुबळ्या, कुरूप व रोड अशा दुसऱ्या 7 गाया निघाल्या. त्याच्यासारख्या बेढप गायी पूर्ण मिस्र देशात मी कधी पाहिले नाहीत. हा दुबळ्या व कुरूप गायांना त्या पहिल्या 7 पुष्ट गायांना खाऊन टाकले. त्यांनी त्यांना खाऊन टाकले तेव्हा ते तटांच्या त्यांच्या पोटात गेल्या असे मुळीच दिसले नाही. तो इथे आपले स्वप्नाचे विवरण करून अजून सांगून राहिले. आपण जेवण करायचा अगोदर आणि जेवण केल्यानंतर आपल्यामध्ये फरक दिसतो. आपण जेवण केल्यानंतर आपलं पोट बाहेर निघतो, बाहेर दिसून पडतो. इथे हे दुर्बळ आणि कुरूप गाया 7 हुष्टपुष्ट गायाला खाऊन टाकल्यानंतरही त्यांचे पोट बाहेर नाही निघले, ते तसेच दुर्बल दिसून राहिले. हेच मला आश्चर्य वाटले. पूर्वीप्रमाणेच ते कुरूप राहिले. मग मी जागलो. पण मी स्वप्नात पाहिले की चांगले भरदार 7 कणसे एकच ताटाला आली आणि त्याच्या मागून सुकलेली लुंगी सुंगी व पूर्व वायूनं
करपलेली अशी 7 कणसे निघाली. हे स्वप्न मी ज्ञानी लोकांना सांगितले, पण याचा अर्थ कोणी नाही सांगितले. हे सर्व गोष्टी योसेफनं चांगले सावधानीपूर्वक ऐकले. समोरची व्यक्ती बोलताना सावधानीनं शांत राहून ऐकणं हे मोठी विद्या आहे. हे अनेक गोष्टीचे परिष्कार आपल्याला देतो. पुष्कळ लोक बोलतानीच मधामधी बोलून देतो. फारो बोलताना योसेफ बिलकुल तो शांत राहून पूर्ण त्याच्या गोष्टी ऐकल्या. तो त्याच्या गोष्टी स्वीकार केले आणि तो न विचार करता सर्व गोष्टी त्यानं पूर्णपणानं ऐकून घेतले. योसेफ समस्त गोष्टी ऐकल्यानंतर त्यानं आपले अभिप्राय सांगितले. बघा, 25 वचन पासून तर 36 वचन पर्यंत योसेफ सांगलेले उत्तरला आपण बघू शकतो. 25 वचन पासून ते 36 वचन पर्यंत फारोला मिळालेले स्वप्नाचे अर्थ योसेफनं समजावून सांगितले. योसेफ फारोस म्हणाला, फारोला पडलेले स्वप्न एकच आहे. आपण काय करणार हे देवानं फरोस कळवले आहे. इथे अद्भुत संदेश लपून आहे. फारोला पडलेले 2 स्वप्न आहे, पण दोन्ही स्वप्नाचे एकच अर्थ आहे. एक संदेश द्यासाठी देवानं त्याला 2 स्वप्न दिले आणि दोन्ही स्वप्नाचा अर्थ एकच होते. देवानं तुलाच काहून सांगितले म्हणजे कारण तू राजा आहे, कारण तुझी सरकार आहे आणि लोकांसाठी काही बी केले पाहिजे म्हटले तर ते तुलाच करावे लागेल. आपण काय करणार आहे देवानं फारोला हेच कळवले. देव का करणार आहे तो त्याला अगोदरच सांगून राहिले. उत्पत्तीचे पुस्तक याचा 15वा अध्यायामध्ये 400 वर्ष इस्रायली मिस्र देशामध्ये राहीन याचा निर्णय देवानं अगोदरच घेतले. रोमची पत्री 8व्या अध्यायामध्ये देवानं जे करणार आहे त्याचा निर्णय देवानं अगोदरच घेतले होते. यासाठी निवडलेल्या लोकांना बोलावलं आणि बोलावलेल्या लोकांना त्याला धर्मी ठरवले, त्याची महिमा केली असे लिहून राहिले. यासाठी देव त्याचे काही अपॉइंटमेंट त्यानं फिक्स करून घेतले इथं लिहून आहे. इस्रायली लोक मिस्रमध्ये आले पाहिजे म्हणजे एक घटना घडली पाहिजे. म्हणजे कनान देशामध्ये आहार नाही भेटले पाहिजे आणि कनानमध्ये आहार नसले तर त्या लोकाला मिस्र देशामध्ये यावे लागेल. कनानमध्ये तेव्हा याकूबचे संतान 66 होते. ते सर्व मिस्र देशामध्ये आले पाहिजे आणि त्याच्यानंतर त्या लोकांचे विकास झाले पाहिजे. ते 66 लोक एक बीज सारखे असले तर इथे आल्यानंतर एका वृक्षासारखे होईल. ते 400 वर्ष इथं राहिले पाहिजे आणि 400 वर्षाच्या नंतर ते लोक इथून निघले पाहिजे. बघून राहिले का, हे देवाची योजना आहे. देवानं असे करायचे निर्णय घेतले होते. देवानं त्या लोकांना ते आणायचे निर्णय घेतले होते. देवाने त्याच्याविषयी विचार केले होते. देवानं त्याच्याविषयी योजना तयार केली होती. देवानं त्या लोकांसाठी निर्णय घेतले होते. आणि हे सर्व घडासाठी काय झाले पाहिजे होते, आहारची समृद्धी झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर दुष्काळ आले पाहिजे. आहारची समृद्धी काली आले पाहिजे, दुष्काळामध्ये ते धान्य कामी आले पाहिजे. असे देव करणार होते. आणि हे सर्व कुणाला दाखवले,
फारोच्या राजाले दाखवले. ते 7 सुंदर गायी 7 वर्ष होते आणि 7 चांगले कंस हे 7 वर्ष होते. योसेफ बंदीशाळेमध्ये असताना 3 फाटे म्हणजे 3 दिवस सांगितले, 3 टोपल्या म्हणजे 3 दिवस सांगितले. इथे तो सांगून राहिले का 7 गाया 7 वर्ष, 7 कंस 7 वर्ष. कारण हे पिकेने संबंधित दर्शन होते. 7 गाया आणि 7 कंस म्हणजे 7 वर्ष होते. ते पण नैल नदीच्या मिस्र देशाच्या प्रांतामध्ये. समृद्धी पिकं या प्रांतामध्ये होणार आणि या नदीच्या बाजूला 2 किंवा 3 वर्षात पिके काढते ती लोक. प्रोजेक्ट जेवढं असलेले लोक 3 पिके घेतात. पावसामध्ये घेणारे लोक पिकं 2च पिकं घेतो. समृद्धीचे पिके आले पाहिजे म्हणजे 7 वर्ष त्या भूमीवर तर समृद्धीची फसल होणार. स्वप्न एकच आहे. मागून वर आलेले 7 रोड व कुरूप गायी आणि सुकलेली व पूर्ववायूनं करपलेली 7 कंस हे दुष्काळाचे 7 वर्ष होतो. नंतरचे कुरूपवाले 7 गाया आणि 7 कंस ते पण 7 वर्षाचे आहे. म्हणजे तुझ्या राज्यामध्ये काय होणार देवानं तुला दाखवले आहे. 14 वर्ष. समोरचे 7 वर्ष आणि त्याच्या नंतरचे 7 वर्ष. मी फरोस कळवलेच आहे की आपण का करणार हे देवानं फरोस दर्शवले आहे. पहा, अवध्य मिस्र देशात सुप्तीचे 7 वर्ष येत आहेत आणि त्यानंतर दुष्काळाचे 7 वर्ष येतील. तेव्हा मिस्र देशाला सुप्तीचे विसार पडेल. 7 वर्षामध्ये किती मोठी फसल झाले तरी त्याचे नंतर पडलेले दुष्काळ त्याला खाऊन टाकणार. यासाठी ते लोक सुप्तीचे ते वर्ष विसरून जाणार आणि दुष्काळ देशाची हलकी करेल. पुढे जो दुष्काळ पडणार त्यामुळे पूर्वी सुकळा होती की नव्हते याचे स्मरण राहणार नाही. एवढी भारी तो होणार. देवाच्या लोकावर परिस्थिती एवढी भारी काऊन राहणार. ही देवाची योजना आहे. आज कोणतरी असे शास्त्रातून वचन सांगितले तर लोक त्याला स्वीकार करतील का. यासाठी खरं संदेश देणारे लोक असतील तिथं जास्त लोक नाही राहत. असेच आपल्या इच्छानुसार उपदेश देणारे लोक आणि आपल्या इच्छानुसार आशीर्वाद विषय बोलणारे लोक तिथं खूप लोक गोडाव असतो. हे आश्चर्याची गोष्टी आहे. हे देवानं निर्णय घेतले आणि देवानं काय निर्णय घेतले. भयंकर दुष्काळचे 7 वर्ष. मग आपल्याला हे सर्व आवडतो का. देव माझ्या जीवनामध्ये भयंकर 7 वर्षे लिवले तर का मी देवाला स्वीकार करतील. आपण स्वीकार केले पाहिजे. देव असेच आपल्या जीवनामध्ये नाही लिवत. आपल्याला दुःख द्यासाठी देव असे वर्ष नाही लिवत. आपल्याला आशीर्वाद द्यासाठी तो असे वर्ष आपल्या जीवनात ठेवतो. आपला पुरावा द्यासाठी तो असे वर्ष आपल्या जीवनात ठेवतो. आपल्याला सामर्थ्य बनवासाठी हे वर्ष देव उपयोग करतो. आपल्याला आदर करासाठी देव हे वर्षचे उपयोग करतो. हे स्वप्न देवाच्या द्वारा पडले आहे आणि देव लवकरच सिद्ध करणार. देवानं ठरवलेले कार्य कधीच निष्फळ नाही होत आणि कधीच ते टलत नाही. येशू ख्रिस्ताची आई तिला तू गर्भवती होणार असे शुभ वचन सांगल्या तेव्हा
ती म्हणाली, मला पुरुष माहीत नाही, हे कसे संभव होणार? हे साधारण प्रश्न होते आणि जगामध्ये कोणती महिला पण हे प्रश्न करतील. तेव्हा परमेश्वराच्या दूतानं तिला म्हटले का देवानं जे ठरवलेले आहे ते कधीच निष्फळ नाही होत. उत्पत्ती याच्या 24व्या अध्यायामध्ये लाबान आणि बुतवेलनं काय म्हटले का हे देवाच्या द्वारा निर्णय झालेले आहे, आम्ही याच्यामध्ये काहीच नाही बोलणार. दानिएलनं नेबुकदनेस्सर राजाला सांगितले का देवानं जे ठरवलेले आहे ते कधीच निष्फळ नाही होत. यासाठी देवानं घेतलेले निर्णय पूर्ण होऊनच राहते. देवाचे निर्णय आपल्या जीवनामध्ये आहे, त्याचा अंगीकार करून आपण त्याच्या अधीनतामध्ये आले पाहिजे. यासाठी फरोला 2 वेळे स्वप्न पडले. कारण तुम्ही प्रभू आहे ना, तुम्ही आपल्या देशाचे रक्षण केले पाहिजे ना. वास्तवमध्ये देव मिस्र देशाला वाचवासाठी हे प्रयोजन नाही केले. मिस्र देशामध्ये इस्रायली लोकांना आणण्यासाठी हे प्रयोजन होते. कनान देशामध्ये असलेले लोक मिस्र देशामध्ये आले पाहिजे. कसे येणार ते लोक? परिस्थिती घडले तरच ते लोक येतील. एक गोष्टी मी तुम्हाला सांगणार, विचित्र आहे. येशू ख्रिस्ताची आई मारिया नाझरतमध्ये होती. तिची सगाई योसेफ सोबत झाली होती. लेखन का आपल्याला सांगतो, मिका याचा 2वा अध्याय 5व्या वचनमध्ये, ती नाझरतमध्ये असताना गर्भवती आहे. देवाची योजना होती का ती बेथलेहममध्ये डिलिव्हरी झाली पाहिजे तिची. नाझरतमध्ये असलेली एक वाडीची बायको बेथलेहम काहून जाणार? तेव्हा केसर अगस्टसनं आज्ञा दिली का प्रत्येक व्यक्ती आपल्या जन्म ठिकाणी गेले पाहिजे, कारण तेव्हा जनसंख्या घेऊन राहिले होते. त्या आज्ञाच्या अनुसार योसेफ मारियाला घेऊन बेथलेहमला गेले. तिथे येशू ख्रिस्ताचे जन्म झाले. ते जनसंख्याचा विचार आले. ते विचार कसे आले? ते विचार देवानंच त्याला दिले होते. केसर अगस्तू ती आज्ञा आणली पाहिजे आणि ते आणले आज्ञा. अजून एक तुम्हाला संदर्भ मी सांगतो. पिलातू आणि हेरोद हे दोघे एक दुसऱ्याचे विरोधी होते. येशू ख्रिस्ताला क्रुसापाशी आणले तेव्हा ते दोघं मित्र झाले. दीर्घ काळापासून शत्रू असलेले थोड्या क्षणामध्ये ते लोक मित्र झाले. पिलातूस एका न्यायाला हेरोदला शिफारिश केल्या तेव्हा स्वतंत्रपूर्वक त्याला न्याय द्या लागले. यासाठी फिलिपनं येशू ख्रिस्ताला हेरोदपाशी पाठवले. त्या लोकांना आपली मित्रता वाचवासाठी हे सर्व केले, पण येशू ख्रिस्ताचे न्याय नाही केले. देवानं तुला हे स्वप्न, एकच स्वप्न 2 वेळा दिले, म्हणजे हे गोष्टी शीघ्र घडणार. हे सांगून राहिलेले इस्रायलचे देव आहे. दर्शन देणारा इस्रायलचा देव आहे. पण स्वप्न फारोला एक अविश्वासीला पडले. का देव एक अविश्वासी सोबत बोलतो का? हा, तो एक अविश्वासी सोबत पण बोलतो. इथे देव फरो सोबत बोलले आणि त्यानंतर याकूबला या देशामध्ये आणले. यानंतर देव लाबान सोबत बोलले आणि याकूबला त्याच्याद्वारा शांती मिळाली. त्या रात्री देव लाबानशी नाही बोलले असले तर लाबान निश्चित तौरनं याकूबचे नुकसान केले असते.
देवानं त्याला चेतवणी दिली का तू त्यासोबत वाईट नको बोलू आणि बरे नको बोलू. स्वीकार करा, देव आपल्या लेकराच्या जीवनामध्ये हस्तक्षेप करतो. आपल्याला हे काऊन नाही कळताय, यासाठी आपल्या हातामध्ये पवित्र शास्त्र आले. पवित्र शास्त्र आपण वाचलं तर आपल्याला कळते का देव आपल्याकडं बघून राहिले आणि तो आपल्या हातामध्ये आपल्याला घेऊन बघून राहिले. हे धडा आपण शिकले पाहिजे. तर आता फारोने कोणी एकदा चतुर व शहाणा पुरुष पाहून त्यास मिस्र देशावर नेमावे. हे गोष्टी म्हणत असताना योसेफ त्याचा अर्थ असे नसते की त्याचे निवड त्याच ठिकाणी झाले पाहिजे. तो फक्त त्याला स्वप्नाचा अर्थ सांगत आहे तिथपर्यंतच. ज्ञानच फक्त काफी नाही आहे, त्याला विवेक पण असले पाहिजे. विवेक म्हणजे डिझर्निंग, म्हणजे परख असले पाहिजे. त्याला परिस्थितीला त्यानं समजले पाहिजे आणि त्याला ग्रहण केले पाहिजे. डिझर्निंग म्हणजे एक विशेष प्रकारची क्वालिटी, आत्माच्या द्वारा त्याला परख असले पाहिजे. म्हणजे ओळखून घेणं. परिस्थितीला बघले तर परिस्थिती कुठं जाऊन राहिली, का जाऊन राहिली, त्याला ओळखून घेणे. बुद्धिमान व्यक्ती पाहिजे, ज्ञानवान व्यक्ती पाहिजे, विवेकनं भरून असलेला व्यक्ती पाहिजे. IAS एक्झाम मध्ये या 2 वर टेस्ट असतो. आपल्या ज्ञानवर, आपल्या बुद्धीवर, आपल्या परखवर टेस्ट घेतो. आपल्या डिसिजनवर तर टेस्ट घेतो. त्यानंतर IAS मध्ये त्यांना सिलेक्ट करतो. यासाठी एक बुद्धिमान, ज्ञानवान आणि त्याला परख असलेला तो व्यक्ती, असा व्यक्तीला तो निवडून घे. आणि फारोने हे करून देशावर अधिकारी नेमावे आणि सुबोत्याचे 7 वर्ष मिस्र देशातील उत्पन्नाचे 5वां घ्यावे. याप्रमाणे सुबोत्याचे वर्ष सर्व प्रकारचे अन्न सामग्री गोळा करावी आणि नगरेमध्ये अन्नाचे पुरवठासाठी धान्याचे साठा फारोच्या ताब्यात ठेवावे. आपल्या देशामध्ये फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया असे आहे, त्याला आपण FCCI म्हणतो. अन्नाच्या पुरवठा साठासाठी धान्य साठा करतो. याची जिम्मेदारी आपली केंद्र सरकार घेतो. अन्न साठा करणे आणि त्याची सुरक्षा करणे म्हणजे 1 वर्ष आपला संपूर्ण देश बसून अन्न खातील इतका अन्न साठा होतील. सर्वात पहिलं अशी योजना बनवणारे योसेफच आहे. यासाठी 20% राजानं लोकांकडून अन्न साठा करावी. मिस्र देशावर दुष्काळीची 7 वर्ष येणार, त्यासाठी ही अन्नाची बेगामी होईल. म्हणजे दुष्काळाचे देशाचे नाश होणार नाही. तुम्ही जे अन्न साठा करतील ते अन्न तुम्हाला 7 वर्ष पुरणार. यासाठी तू एक हुशार व्यक्ती, ज्ञानवान व्यक्ती, आत्माचं परख असलेल्या व्यक्तीला निवडून घे. त्यांच्यासोबत टीम ठेव आणि तू अन्नाचा साठा कर. ग्रेन परचेसिंग ऑफिसर हे ऑफिसर आपल्या सरकारमध्ये असतो. यांचं काम धान्य साठा करणे आहे. आता पण आपली सरकार लोकांकडून धान्य घेऊन ते लोक आहार साठा करतो. पुष्कळ वेळा आपल्याला ऐकण्यात येतो का सरकारनं घेतले आहे. हे खबर हेच आहे. धान्य सरकारनं घेतले पाहिजे आणि त्याचे साठा केले पाहिजे. व्यापारी लोक आहार आणि धान्य संचय करतो आणि ते लोक जास्त भावामध्ये त्यानंतर लोकांना विकतो.
विशेष करून 20% स्कीम योसेफनं याचा परिचय दिलो. योसेफ शांत राहून ऐकून राहिले. योसेफ बोलताना फारो मधामधी नाही बोलले. एक बोलत असताना दुसरे ऐकले पाहिजे. बोलत असताना दुसरे मधामधी नाही बोलले पाहिजे. हे एक पाऊल पण असे सांगत आहे का तुम्ही भाषामध्ये बोलताना एकाचा नंतर एकच बोला, एकाच सोबत सर्वे नको बोला. यासाठी आपण मंडळीमध्ये सतर्क राहिले पाहिजे. ऐकत असताना आपण सतर्कतेने ऐकले पाहिजे. बोलत असताना आपण त्याचे स्पष्ट विवरण दिले पाहिजे. योसेफनं स्पष्टाने इथे सांगितले, समोरचे 7 वर्ष समृद्धीचे 7 वर्ष आहे आणि त्याच्यानंतरचे 7 वर्ष दुष्काळाचे 7 वर्ष आहे. आणि समोरचे 7 वर्षामध्ये आलेले धान्यामधून 20% फारोसाठी अलग केले पाहिजे. आणि असे 7 वर्ष धान्य साठा केल्यानंतर दुष्काळाच्या वर्षामध्ये हे धान्य कामी येतील आणि देश भूकमारीपासून वाचतील. याच्यासाठी एक हुशार आणि ज्ञानवान आणि बुद्धिमान फरक असलेला व्यक्तीला तू निवडून घे आणि त्याच्यासोबत एक टीम ठेवून या कार्यात लावून दे, असे स्पष्ट संदेश योसेफनं फारो राजाला दिले. 37 वचनपासून ते 45 वचनपर्यंत फारोनं हे संदेश ऐकल्यानंतर तो आपल्या लोकांसोबत त्यानं चर्चा केली आणि निर्णय घेतले आणि तो बोलले. हे फारोला व त्याचे सर्व सेवकाला अगदी पटले. देव ज्या व्यक्तीला ज्या परिस्थिती करताना निवडतो, समोरची व्यक्ती त्या व्यक्तीला आणि त्याच्या गोष्टीला तो स्वीकार करतो. हे पवित्र शास्त्रामध्ये परमेश्वरच्या भक्त लोकांच्या जीवनामध्ये अनेक संदर्भामध्ये घडलेल्या गोष्टी आहे. यासाठी योसेफ सांगितलेल्या गोष्टी फरो स्वीकार करून राहिले आणि फरोचे सेवक स्वीकार करून राहिले. आणि या स्वप्नाचा अर्थ हेच असन आणि या स्वप्नाच्या अनुसार आपल्या देशामध्ये असेच घडले तर तेव्हा आपल्या देशाची परिस्थिती कशी असतील. असे विवेक असलेले, ज्ञान असलेले, बुद्धी असलेले आपल्या देशामध्ये असे व्यक्ती अजून कुठं आपल्याला भेटणार. कारण या देशामध्ये असलेले ज्योतिष पंडित या स्वप्नाचे अर्थ नाही सांगू शकले आणि यानं सर्व सांगितले. म्हणून याच्यामध्येच ते ज्ञान, बुद्धी, हुनर सर्वच आहे. याच्याकडं देवाचं ज्ञान आहे. देवानं याला स्वप्नाचा अर्थ सांगायचे वरदान दिले आहे आणि हा आपल्या देशासाठी फायदेमंद व्यक्ती आहे. बघा, या देशामध्ये किती मोठे मोठे लोक असतील, पण बंदी शाळेमध्ये असलेला एका बंदीला आणून फरो म्हणून राहिला हा व्यक्ती चांगले आहे. फारो तो मोठा होता पण त्याच्यामध्ये काय भेदभाव नव्हते. तो लहान मोठ्यामध्ये काय भेदभाव करत नव्हते. या जगामध्ये असलेले मोठे मोठे लोक खूप लहान लहान लोकाला आणून त्या लोकाला मोठे केले. त्याच्यामध्ये असलेले टॅलेंट, त्याच्यामध्ये असलेले मोठे काम, त्याला ओळखून त्या लोकाला समोर आणणारे लोक आहे. फारो मोठे होते आणि चांगला निर्णय घेणारा व्यक्ती होता. चांगला विवेक असलेला व्यक्ती होता. यासाठी त्यानं योसेफला निवडले. तेव्हा फारो आपल्या सेवकास म्हणाला, ज्याच्या ठाई देवाचा आत्मा आहे असा या पुरुषासारखं आपणाला दुसरा कोणी आणलेले काय. आणि फारो योसेफ म्हणाला, देवानं तुला हा सर्व गोष्टीचा ज्ञान दिले आहे. त्या अर्थी तुझ्यासारखा चतुर वा शहाणा दुसरा कोणी नाही.
असे बोलासाठी फारो राजाला लाज नाही वाटले का आमच्या देशामध्ये तुझ्यासारखे लोक नाही, तर तू माझ्या घराचा अधिकारी हो, तुझ्या आज्ञाप्रमाणे माझी सर्व प्रजा चालेल. गद्दी पुरतच काय तो मी तुझ्यापेक्षा मोठे. तो इथे मेजर डिसिजन घेऊन राहिले. त्या दिवशी फारोनं खूप मोठे निर्णय घेतले, कारण अशा व्यक्तीला अजून दुसरं कोणी नाही आणू शकत. यासाठीच देवानं फारो राजाला असे स्वप्न दिले का त्या देशातील कोणी नाही सांगू शकले. त्या देशामध्ये बुद्धिमान लोक असतील, ज्ञानवान लोक असतील, पण विवेक, आत्माची परख असलेली लोक नव्हते. यासाठी रहस्यमय गोष्टी सांगणे देवाच्या द्वारा साध्य आहे. हे पॉइंट जगाच्या सर्व क्षेत्रामध्ये रुजू झाले. दानियलची ग्रंथामध्ये दानियल सांगतो का देवाचे आत्माच देवाची गोष्टी सांगू शकतो. पाऊल कुरंथीच्या पत्रीमध्ये सांगतो का आत्माच्या गोष्टी आत्मिक व्यक्तीच करू शकतो, शारीरिक व्यक्ती त्याला स्वीकार नाही करत. भौतिक लोकाला हे गोष्टी त्या लोकाला समजूनच नाही येत, कळतच नाही. आध्यात्मिक संबंधीनं असलेले भावनाए, त्याचे अर्थ फक्त आध्यात्मिक असलेले लोकालाच ते कळते, इतर लोकाला नाही. येशू ख्रिस्तानं आपल्या शिष्यासोबत बोलताना म्हटले का हे फक्त तुम्ही स्वीकार करू शकते, याच्यासाठी फक्त तुमच्यावरच अनुग्रह झाले. देवाचे वचन, देवाची गोष्टी सर्व लोक स्वीकार नाही करू शकत. यासाठी देवाची गोष्टी आणि देवाचे वचन थोड्याच लोकांवर होते, त्याची रहस्य माहिती करासाठी. ते लोक देवाचे अद्भुत उपदेशक असतो. फारो योसेफास आणखी म्हणाला, पहा, तुला मी अवश्य मिस्र देशावर नेमतो. त्याने मोठे निर्णय घेतले, वेगानं निर्णय घेतले, त्यानं तेव्हाच निर्णय घेतले. मग फारोनं आपल्या बोटातील मुद्रिका काढून योसेफच्या बोटातील घातली, त्याला सणाची शुभ वस्त्रे लावले आणि त्याच्या गळ्यात सोन्याची कंठी घातली. मग त्याला आपल्या मागाच्या रथावर बसवले आणि मुजार करा असे चोपदार त्यापुढे ललकारत चालले. या प्रकारे त्यानं त्याला अवध्य मिस्र देशावर नेमले. किती वेळ लागला. बंदी शाळेतून बाहेर निघाल्यानंतर त्याची दाढी वाढून होती, कपडे फाटून होते, लोखंडाचे संकल्य तो बांधून होते. आंघोळ करून नसलेला तो व्यक्ती फक्त 24 तास मध्ये त्याची समस्त परिस्थिती बदलून गेली. देव तुझ्या जीवनामध्ये 24 तास मध्ये तुझी परिस्थिती बदलू शकतो. इस्रायली लोकांना अरण्यामध्ये 40 वर्ष नेणारा देव फक्त 24 तासामध्ये योसेफचे दीर्घ काळासाठी त्याला बंदी शाळेतून बाहेर काढले. देवाच्या दृष्टीमध्ये एक दिवस 1000 वर्षाचा बरोबर आहे आणि 1000 वर्ष एका दिवसासारखे आहे. यासाठी देव वाढवू शकतो, देव घटवू पण शकतो. हे सत्य आपल्याला परमेश्वराचा सर्व पृथ्वीवर अधिकार आहे असं आपल्याला दाखवतो. फारो योसेफस म्हणाला, मी फारो खरं, पण तुझ्या हुकुमाशिवाय अवध्य मिस्र देशात कोणी हात किंवा पाय हलवणार नाही. सर्व बहुमत आणि अधिकार फारोकडे असल्या तरी त्यानं सर्व अधिकार योसेफला दिले.
फरोनं योसेफेस नाव स्वप्नात पन्याहय असे ठेवले आणि ओन येथील याजक पोटिफर याची कन्या असानात ही त्याला बायको करून दिली. मग युसूफ मिस्र देशात दौरा करू लागला. पवित्र शास्त्रामध्ये उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 4 पितरांचे नाव दिले पती पत्नी सोबत. मनशे इफ्राईमची आय कोण आहे म्हणले तर त्यांचे नाव योसेफ आणि आसनात आहे असे. यासाठी याकोब तो मिस्र देशामध्ये असताना आणि त्याच्या लेकराचे जन्म झाले तेव्हा याकोब इफ्राईम आणि मनशेसला आशीर्वाद देऊन ज्येष्ठाचे अधिकार योसेफला दिले. तिथे पोटिफार नावाचे एक याजक होते आणि तो ओन नावाचे येथील तो याजकचे कार्य करत होते. त्याची पोरगी आणून योसेफ सोबत तिला लग्न करून दिले. योसेफचे विवाह त्याच्या आईवडिलांना करून नाही दिले. त्याच्या विवाह असताना त्याचे भाऊ बंधू कोणीच नव्हते आणि तो विवाह होताना एकटाच होता आणि त्याचा विवाह होताना तो त्या देशाचे प्रधानमंत्री होते. त्याचे लग्न खूप मोठे वैभवनं झाले. विचार करा, फारोनं त्याचे लग्न करून दिले म्हणजे खूप मोठे ग्रँडनं त्याचे लग्न करून दिले असेल. आपण अब्राहम, इसाक आणि याकूबचे विवाहाचे तुलना योसेफ सोबत केले तर योसेफचे लग्न खूप मोठे वैभवनं झाले. बघा, देवानं त्या लेकराला किती वर उचलले. त्यानं उचललेले प्रत्येक दुःख विसरासाठी देव त्याच्यासाठी हे करून राहिले. आता 46 वचन पासून तर 47 वचन पर्यंत आपण बघले तर 7 वर्ष समृद्धीचे वर्ष होते. मिस्री राजा फारो राजापुढे योसेफ जाऊन उभा राहिला तेव्हा तो 30 वर्षाचा होता. मग योसेफ फारो जवळून निघून सर्व देशात दौरा करू लागला. योसेफ 30 वर्षाचं आहे. त्या क्षणात त्या देशाचे विकास होणे आरंभ झाले. योसेफ पोटिफरच्या घरी असताना देवानं त्याच्या घराला आशीर्वादित केले. योसेफ बंदी शाळेमध्ये गेल्यानंतर देवानं त्या बंदी शाळेला आशीर्वादित केले. आता फरोच्या घरी आले तर देव फरोला आशीर्वादित करून राहिले. याकोब लाबानच्या घरी गेले होते तेव्हा देवानं लाबानला आशीर्वादित केले. दावीदच्या द्वारा शाऊलला देवानं आशीर्वादित केले. यासाठी देवाचे लेकरं जिथं असतील तिथं आशीर्वाद आहे. देवाचे लेकरे ज्या संस्थांमध्ये असते, ज्या ऑफिसमध्ये असते तिथं ते लोक आशीर्वादचे कारण होते. योसेफ फारोच्या समोर निघून तो मिस्र देशांमध्ये रथानं प्रवास केले. हे वचन अति प्रमुख आहे. संपूर्ण देशामध्ये त्यानं संचार केले. एका देशामध्ये शासन करणारा व्यक्ती त्याचे प्रांताचे सर्व त्याला माहीत असले पाहिजे. त्याला त्याचे बाउंड्रीज सीमाए माहीत असले पाहिजे. त्याची जमीन उपजाऊ आहे का नाही ते पण त्याला माहीत असले पाहिजे. शेती करणारी जमीन किती आहे आणि त्या जमिनामध्ये वेगळे वेगळे प्रकारचे जमीन त्याचे किती भाग आहे हे सर्व गणित त्याला माहीत पाहिजे. कारण 7 वर्षाचा समृद्धी विषय तो मापून राहिला, मोजून राहिला. जवाहरलाल नेहरू तो देशाचे प्रधानमंत्री झाल्यानंतर पंच प्रणाली असे त्यांना लावले. यासाठी समोरचे पहिले वर्ष शेती, समोरचे दुसरे वर्ष इंडस्ट्रीज. त्यानं बनवलेली योजना इम्प्लिमेंटमध्ये येऊन सर्व कार्य होत गेले.
राजीव गांधी प्रधानमंत्री झाले तेव्हा त्यांना टेक्नॉलॉजीला वाढवले. मनमोहन सिंग प्रधानमंत्री झाल्या तेव्हा टेक्नॉलॉजी इतकी वाढली का सेलफोन आले आपल्या हातामध्ये. सेलफोन कल्चर आले. आज भारत देशामध्ये टेक्नॉलॉजी इतकी वाढली का आपल्या डाव्या हातामध्ये आपण संपूर्ण जगाला बघून राहिलो. आता मोदीजी प्रभुत्वामध्ये आल्यानंतर डिजिटल इंडिया झाले. म्हणजे सर्व काही आता ऑनलाईन सिस्टमच्या द्वारा आहे. आज आपण पैशाला पण इस्तेमाल नाही करून राहिलो. गुगल फोनच्या द्वारा, पे फोनच्या द्वारा आपण कार्य करत आहे. योसेफनं त्या संपूर्ण देशामध्ये संचार केले, म्हणजे तिथं लिंकअप आहे. आज जगामध्ये घडलेले सर्व व्यवहार आणि जे व्यवहार होत आहे हे सर्व सिद्धांत त्या लोकांना बायबलमधूनच घेतले आणि सक्सेस झाले. आंध्र प्रदेशमध्ये असलेले चीफ मिनिस्टर अनेक सिद्धांत तो बायबलमधूनच घेऊन राहिले. महात्मा गांधीनं अहिंसाचे सिद्धांत तो पवित्र शास्त्रामधूनच घेतले. या जगामध्ये कोणी पण मोठे कार्य केले असन त्या लोकांना पवित्र शास्त्रामधूनच सिद्धांत घेतले आणि ते लोक सफल झाले. त्या लोकांना पवित्र शास्त्राला आपले बेस बनवले. त्यानं या 7 वर्षात मिस्र देशातील सर्व अन्न सामग्री गोळा करून नगरोनगरी साठवून ठेवले. एक नगराच्या आसपास पिके त्यानं त्या नगरात साठवून ठेवले. योसेफनं समुद्राच्या वाळूसारखं धान्यांचे महामूर संचय करून ठेवले. त्यांना ते गणवेयांचे सोडले कारण ते अनगिनित होते. समुद्राची वाळूला कोण मापू शकतो? गोदावरी नदीची आपण सांगू शकतो का इतकी चौडी आहे, इतकी लांब आहे, इतकी खोल आहे? समुद्राचे वाळूचे कोण हिसाब सांगू शकतो? संपूर्ण जगामध्ये समुद्र आहे आणि त्याची वाळू आहे. म्हणजे इतका धान्य आले का ते लोक मोजू शकत नव्हते. देवानं त्या देशावर आशीर्वादित केले आणि त्याचा संधीचा उपयोग योसेफ चांगल्यामध्ये आणले. दुष्काळचे 7 वर्ष याच्या अगोदरच देवानं योसेफवर अनुग्रह करून त्याला 2 लेकरं दिले. दुष्काळ पडण्यापूर्वी ओन येथील याजक पोटिफिर याची कन्या असनात हिचे पोटी योसेफ 2 पुत्र झाले. योसेफनं आपल्या ज्येष्ठ पुत्राचे नाव मनशेस ठेवले. तो म्हणाला, देवानं माझ्या सर्व क्लेशाचा व माझ्या पितागृहाचा मला विसार पाडले आहे. देव जिथं आपले अभिवृद्धी म्हणजे विकास करीन तिथंच आपल्याला तो समस्यामध्ये टाकतील. उत्पत्तीची पुस्तक 26व्या अध्यायामध्ये इसाक किती त्याला वेदना झाली. गेरार राजाच्या द्वारा तो गेरारच्या खाईमध्ये गेला त्याच्या बोलण्यानं, पण तो तेथे आशीर्वादित झाले. मिस्र देशामध्ये इस्रायली लोकांवर सताव झाले आणि ते लोक तिथंच आशीर्वादित झाले. जिथं तुला वेदना होऊन राहिली, जिथं तुला समस्या होऊन राहिली, दुसरा तुझा कदम तुझ्या आशीर्वादच आहे. मी माझ्या सेवामध्ये अनेक वेळा बाधित झालो, पण मी आशीर्वादित होत गेलो. देव किती आशीर्वादित केले हे विचार केले तर हृदय त्याच्या प्रती आभार व्यक्त करतो. योसेफचे ज्येष्ठ पुत्र मनशेस होते, पण गोत्रामध्ये एफ्राईम ज्येष्ठ ठरवले. आणि 53 वचनपासून 57 वचनपर्यंत आपण बघितले तर दुष्काळचे वर्ष आरंभ झाले.
मिस्र देशात सुकाळचे 7 वर्ष संपली. मग योसेफनं सांगलेप्रमाणे दुष्काळचे 7 वर्ष सुरू झाले. योसेफ सांगलेप्रमाणे म्हणजे देवानं योसेफले सांगले त्याप्रमाणे. जे माझे आदर करीन मी त्याचा आदर करीन. आपल्याला स्तोत्रसहिता सांगतो. मी देवाचा आदर करत आहे, देव माझा आदर करत आहे. योसेफ सांगलेप्रमाणेच दुष्काळचे वर्ष आरंभ झाले. तेव्हा सर्व देशात दुष्काळ पडला. तथापि मिस्र देशात सर्व अन्न होते. अवध मिस्र देशाची उपसमोर होऊन लोक फारोपाशी अन्न करू लागले. तेव्हा फारो सर्व मिस्री लोकांना म्हणला, योसेफकडे जा, तो तुम्हाला सांगेल ते करा. लोक बुद्धिमान होते. ते लोक राजाजवळ गेले. राजानं सांगितले, योसेफकडे तुम्ही जावा. योसेफ त्यांची भूक मिटवासाठी नियमित केले गेलेले. योसेफ त्या लोकाला वाचवणारा झाला. योसेफ त्या लोकाला भोजन देणारा झाला. दुष्काळने भूतलं वापले आणि मिस्रात तो भारी कडक झाला. तेव्हा योसेफ सर्व कटोरे उघडून मिस्री लोकांस धान्य विकू लागला. तेव्हा देशोदेशाचे लोक धान्य विकत घेण्यासाठी मिस्रात योसेफकडे गेले, कारण पृथ्वीभर कडक दुष्काळ पडले होते. फक्त मिस्र देशामध्येच दुष्काळ नाही, पण त्याच्या आजूबाजूमध्ये असले सर्व देशात दुष्काळ पडले. पण मिस्र देशामध्ये 7 वर्षाचे समृद्धाचे वर्ष होते, तसे आजूबाजूच्या देशामध्ये समृद्धाचे वर्ष नव्हते ना. 7 वर्षाचे समृद्धाचे पीक फक्त मिस्र देशामध्येच झाले. तुम्हाला इकॉनॉमिक विषय मी सांगतो, आर्थिक शास्त्र गोष्ट सांगतो. सप्लाय जास्त असले तर त्याची डिमॅन्ड कमी होऊन जातो आणि सप्लाय कमी झाले तेव्हा डिमॅन्ड वाढतो. हे आहे इकॉनॉमिक्स. इथं सप्लाय जास्त वाढली, मग याची डिमॅन्ड कमी झाली पाहिजे नव्हती ना. त्याचे डिमॅन्ड कमी झाले असते तर त्याचे भाव पण कमी करून त्याला विकवा लागेल. पण योसेफनं सप्लाय वाढल्या तेव्हा त्याची डिमॅन्ड कमी नाही होऊ दिली. सर्व देशचे लोक मिस्र देशामध्ये अन्नधान्यासाठी येणं म्हणजे योसेफनं अन्नधान्याला साठवून ठेवले होते. आज आपण 100 रुपये दिले तरी 100 रुपये आपण खर्चून टाकतो. त्याच्यामधून आपण 10वा भाग म्हणजे 20% अलग केले तर सेव्हिंगसाठी आपण रिझर्वेशन करणं, मेंटेन करणं शिकले.